श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तवर्य दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखदम केवलन ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश्य तत्वमसदिलक्षम एकनित्य विमलमचल सर्व साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण्य पद्मनेत्र सुहासिवदन कठाटोपीच मला जंत कडवद कडरट्ट्याकर लक्षक त्रैगुणरहित त्रिलोकपालक विश्वनाथ भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ धारक पाहिमा. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशान अनंत विशानामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकणा ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरवी नमोत्या त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शुभकर्म एकदंत फर्षाधर अगम्य लीला दयाची तया मंगलाची साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्रात्म पूर्ण निर्विघ्न पुणे हो हो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होते तत्वता सकळ काय व्यर्थ येत हातात ते ब्रह्मसुद्धा न मिळेल. तो जो अज्ञानती विनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादाय गुरुवरे तेवी असती माता पिता तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवचा अवतार लीला विग्रयात्री कुमार दत्तात्रय नमियला धर्मसंस्थापार पकाकारणे युगायोगी अवतार घेणे नानाविधने वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला. स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडीने आपला विख्यात महिमा जनी वयाची योजले करता आणि करविता ते तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणीची नसेची एसी एकोणीस सुती संतोषील स्वामी राजमूर्ती करे कवी लागे अपेदितीवरच हस्ते करून आता नमो साधू वर्त ज्याशी नाही भेदावे ते स्वात्ममुखी आनंद भय सदोदित राहते. व्यास माल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयारी चरणी नमन वयाची साष्टा कवी कुलुमकोटा वास पंच जमिले कवी कालिदास त्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्याशी ग्रंथ रचना पाहून ज्ञान ते डोलविती नामान तयाची चरण मेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंदी नमो तयानमीत परप्रसादाकारणी अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करावी. आता करून मन जे का श्रुती विचक्षण महाज्ञानी विज्ञान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावाचे श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी दिसते ती एकडे न पाहावी. स्वामीच्या लीला बहुत अस्थिर प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णित ग्रंथ पसरेल समुद्रचा त्या महोदतीन पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसून ज्ञानी अनुमान काही न करावा. इति श्री स्वामीचरित्रामृत नाना कथा संमत आदरे भक्त प्रथमाध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्रामृत मंगलचरण नाम प्रथमाध्याय गोढा. श्री शंकरापर नमस्तो श्रीपाद श्रीवल्लभ अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तिमांडे वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आधार तयाचा केला की त्याचं सवय एक पारसी आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळीचे महाराजाने सुचवले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते आहे की हारी दोघासी पैसे होणे वगैरे तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांची तेज उभयंतासी वाटले तेच चोच. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्तव्यवनातून प्रथारंभी निघालो. मग पहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समुद्र आम्ही असे पाहिले घेतले. कालीचे दर्शन पाहिले गंगा टाक पाहून नाना तीर्थ हिंडून हरिद्वार प्रते गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलं तीर्थ समग्र 80,000 नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहजगती पातोलं गोदाता टाका प्रती जे महाप्रख्याती पर्णिले केली गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरवून हैदराबाद पातले येऊन मंगळवेढास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपूर स्वच्छने तिथे राहिले. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्यानंतर काही दिवस राहिले तेथून स्वच्छने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ कोल्हापुरी पातुलं तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने. अक्कलकोटी प्रति येणे तेथून झाली तैपासून अकरात आनंदी आनंदात ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले. स्वामी राज्यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू सिंगंबर लीला वगैरे त्रिवर कोंबरेवर ठेवणी कर दर्शन देती तयासी. ती श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकथा समज आनंदे भक्त परिस्थिती अध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित सारामृत अध्याय. श्री रस्तु शुभवस्तू. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती आहे त्यासी नाही पुनरावती पद पावती कैल निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावे काही वर्ष करुणी वस्ती मंगळवडे सोडले मोहळा माझी वास्तव करीत आप्पाटोळ झाले भक्त तेथेची संकल्प होते अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामीशी टोळ जाते. अक्कलकोटासे अर्धमार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठवणे बहुत वर्जिले सेवकाने परीनच मानिले
तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारे बैसले. तिरा स्वच्छ तेथे एक विध होता. तो करीता याची थट्टा परी काही चमत्कार फता महासिद्ध समजला. पूर्ण पुण्यास्तव निश्चिती आले. चोळप्पाचे गृहपती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आधार योगादी काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाहे स्वामी आले. धदनाती तयाचे देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीते. तेव्हा चोळप्पाचे चित्ते आनंद झाला बहुसा. तैपासून तयाच्या घरी राहिले. स्वामी अवतारे दिवसेंदिवस साकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराजे गादीवर दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले. कोणी येते लोका चमत्कार रावे ती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात नुपासे कळला वृत्तांते की आपली या नगरात येते विख्यात पातले वार्ता येसे कोणी राव बोलला काय वाणी गावात येते येवणी फार दिवस झाले परियामा श्रोत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटूत आहे तीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी येसी वार्ता ऐकिली कानी हे सत्य तरी येवणी आत्ताच देती दर्शना रावमुखातून आणबाणी निघाली त्याची येती मूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली. मती गुंकली रायाची खून पटली. अंतरी स्वामी केवळ अवतारे व भक्ती पळवून गेली. दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली. समस्ती पावले वंदिली. षोडोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती रूपराई. तिसरी स्वामीचे सरावृतांना प्रकट संमत प्रेमळ भक्त परी स्वत तृतीय आद्या गुढा श्री स्वामी राजा नमस्त श्री रस्तु शुभ भवंतो इति श्री स्वामीचे स्तरामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय.